हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तुझ्या समोर अख्खं आयुष्य पडलंय. आता उरलेलं आयुष्य तुला हवं तसं जग. मला नाही वाटत की आयुष्यात मी कुठले निर्णय व्यवस्थित घेऊ शकेन. मी तर स्वप्नातही नव्हता विचार केला की आमच्या मुलीला एवढा त्रास देताय. तिने आपल्याला काहीच नाही सांगितलं. माझ्या बाबतीत जेही काही घडलं ते माझ्या नशिबातच होतं. पण बाबांच्या बाबतीत जे काही घडलं त्याला मी आणि फक्त मीच जबाबदार आहे. हे काय करतेस तू? लाज नाही वाटत तुला? जीव द्यायला निघाली होतीस? तुला काय वाटलं तू तुझा जीव दिलास तर सगळे लवकर सुखी होतील, तुला विसरून जातील सगळे? कृष्णा, आपल्या मुलांना होणारा त्रास तो कितीही मोठा असला तरी आई बाप तो हसत सहन करू शकतात. पण जर त्यांची मुलं त्यांना सोडून गेली तर ते दुःख आयुष्यभर मनाला घर करून बोचत राहतं. ते आयुष्यभर त्यांना विसरू नाही शकत. बाबा, सगळ्यांच्या दुःखाचं आणि मनस्तापाचं कारण फक्त मी आहे. माझ्यामुळे आज तुम्ही तुमच्या घरापासून लांब झालात. माझ्यामुळेच तुम्ही तुमच्या माणसांपासून दूर आहात. आज माझ्यामुळे माझ्या घरच्यांना मनस्ताप होतोय. सगळ्यांना फक्त त्रासच दिलाय मी. असं जगून तरी काय फायदा? त्यापेक्षा तर मी मेलेली बरी. कृष्णा, आज बोललीस ते बोललीस. यानंतर पुन्हा असं बरळू नकोस. कधी विचार केलास की तुला जर काही झालं तर तुझी आई हे सगळं कसं सहन करेल? तुझे बाबा जे तोंडाने बोलू शकत नाहीत ते आपलं दुःख कसं व्यक्त करतील? तुझी बहीण आकांक्षा, जिला वाटतं तू खूप धाडसी आहेस, ती हा धक्का कसा सहन करेल बेटा? बाबा, बेटा, भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात. आणि तुझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्यांना तुला चुकीचं नाही सिद्ध करायचं. तुझ्या अशा या जाण्याने तुझी निर्दोष सुटका नाही होणार. तुला स्वतःला निर्दोष सिद्ध व्हायचं नाहीये का बेटा? हो बाबा, माझी इच्छा आहे की माझ्यावर जे आरोप अपूर्वाने केलेत, आईने केलेत, ते चुकीचे ठरावेत. पण माझी ही इच्छा नाहीये की त्यामुळे तुमच्या आयुष्यात खळबळ व्हावी, तुम्हाला त्रास व्हावा. मी त्रासलो नाही, मी दुखावलो. आणि मला पूर्ण खात्री आहे हे दुःख हळूहळू कमी होईल. बेटा, चल, आज चल आणि झोप जा. आणि हो, मला एक वचन दे, यानंतर कधीही तू आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न नाही करणार. हो बाबा,
चल बेटा. ए आई, काय झालं काय तुला आज? अशी शांत का बसलीस? शांत तर वाटणारच ग, कारण मी अशांतीला बाहेर काढलंय ना. कोण आलंय यावेळी? मी बघते आई. अरे तुम्ही या ना. सुकन्या आमच्या कन्या. नमस्कार ताईसाहेब. हा. मला आधीच लक्षात यायला हवं होतं की इतक्या सकाळी सकाळी तुमच्याशिवाय कोण असू शकतं. ताईसाहेब, आम्ही इथे तुमच्याशी काही महत्वाचं बोलायला आलोय. ताईसाहेब, इथे तुमच्या घरात जे काही घडलं त्याला जबाबदार तृष्णा नाहीये. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की माझी मुलगी निर्दोष आहे. पोहोचली वाटतं तुमची मुलगी तुमच्या घरी. ओकली ती सगळं. नाही ताईसाहेब, तृष्णा आणि भाऊसाहेब आमच्या घरी नाही आले. ते दोघे एका जवळच्याच मंदिरात थांबले आहेत. मी तिथे भेटायला गेले होते आणि सगळं ऐकल्यानंतर माझी खात्री झालीये की तृष्णाचा यात अजिबात दोष नाहीये. कोणाचा दोष आहे आणि कोणाचा नाही हे आता तुम्ही मला सांगणार. त्यापेक्षा सरळ सरळ बोलून टाका ना की सगळा अन्याय आम्हीच केलाय. नाही ताईसाहेब, मी तुम्हाला हे सांगायला नाही आले. मी तर फक्त हेच सांगते की बोलणार तुम्ही नाही. बोलेन मी. ती मुलगी जिला तुम्ही इतकं निरागस समजताय ना, की इतकी चालाक आहे की तिने आपल्याच घरात चोरी केली आहे. आणि इतकंच नाही तर चोरीचे पैसे आपल्या माहेरी म्हणजे तुमच्या घरी पाठवण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्ष देऊ नये का, अशी मुलगी या घरात कधीच राहणार नाही. कधीच नाही. कल्याणी, अगं जरा विचार कर. आम्ही तिला कशाला सांगू की इथून आम्हाला पैसे पाठव म्हणून. आता हे खरंय,
की सध्या आमची परिस्थिती फारशी चांगली नाहीये, पण आम्ही इतके लाचार नाही आहोत ग की आमच्या मुलीच्या सासरहून पैसे मागू. हो ताईसाहेब, आम्ही तर तृष्णाच्या वडिलांच्या ऑपरेशनच्या वेळीही अपूर्व किंवा तुमच्याकडेही पैसे मागितले नव्हते. खरं तर तेव्हा आम्हाला पैशांची खूप गरज होती. मग आता आम्ही का पैसे मागू तुमच्याकडे? तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही, सत्य काय ते कळलंय मला. आणि मला हेही कळून चुकलंय की किती धूर्त आहात तुम्ही लोक. आधी काही न देता मुलीचं लग्न करून दिलं आणि मग इथे इतका पैसा पाहून चोरी करायला गेलात. किती नीच आहात तुम्ही लोक. बस ताईसाहेब बस. आम्हाला आमच्या नजरेत इतकंही पाडू नका की आम्ही स्वतःला सामोरं जाऊ शकणार नाही. आता तुम्ही लोक आलाच आहात तर ऐकावंच लागेल. आणि जर ऐकायचं नसेल तर आत्ता या क्षणी निघू शकता. आणि हो, एका गोष्टीची खात्री बाळगा की तृष्णाला या घरात स्थान नाहीये, कधीच नाही. नाही कल्याणी, अगं इतकी कठोर नको होऊस ग. माझ्या नातीचा संसार नको उधळूस. तिला माफ कर. ताईसाहेब, तृष्णाची जर काही चूक झाली असेल तर मी त्याकरता तुमची हात जोडून क्षमा मागते. हो, तिला तिच्या चुकी करता तुम्ही माफ करा आणि तिला घरी परत बोलवून घ्या. आता मुलीच्या सासरी अशी माफी मागतात का? हात जोडून? हात जोडण्याने मी नाही विरघळणार. ताईसाहेब, एका आईचं डोकं तुमच्या पायाशी आहे. माझ्या मुलीच्या सुखाची भीक मागते तुमच्याकडे. जरुरी नाहीये की कोणी भीक मागितली तर भीक मिळेलच. सुकन्या आमच्या कन्या. जरुरी नाहीये की कोणी भीक मागितली तर भीक मिळेलच. एक आई तिच्या मुलीचं सुख मागतीये, ते आईच्या पदरात घाला कल्याणी ताई. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. बस बस झालं तुमच्या दोघींचं नाटक. आता गपचूप इथून निघून जा, नाहीतर आलतू फालतू लोकांना या घरातून बाहेर काढता येतं मला. चल सुनबाई, यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही. चल. उपयोग नाहीये तर आलात कशाला? हेच खरं रूप आहे तुम्हा लोकांचं. तुमचं ऐकलं तर चांगले, नाहीतर वाईट.
आकांक्षा, अरे सोहन, तू तू केव्हा आलास? हा काय, मी आत्ताच येतोय. पण तू इतक्या टेन्शन मध्ये का आहेस? काही नाही, असंच. आई आणि आजी बाहेर गेल्यात, त्यांचीच वाट बघते. त्यांनी एव्हाना यायला हवं होतं घरी, पण बाहेर त्यांचं काही काम होतं का? नाही सोहन, त्यांचं काहीही काम नव्हतं. त्या एका व्यक्तीची मनधरणी करायला गेल्या. ऍक्च्युली मी इतकी टेन्शन मध्ये होते की तुला सांगूच शकले नाही. आई आणि आजी ताईच्या सासरी गेल्या कल्याणी आंटीला भेटायला. ते कल्याणी आंटींनी आणि जिजूंनी दोघांनी मिळून ताईला घराबाहेर काढलंय. तृष्णाताईला घराबाहेर काढलं? पण हे सगळं अचानक कसं घडलं? जेव्हा मी दीदीशी बोलायला फोन केला तेव्हा फोन जिजूंनी उचलला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी ताईला कायमचं त्या घराबाहेर काढलंय. सोहन, या मुलीवर खोटे आरोप लावताना तुला लाज नाही वाटली? अपूर्वाने स्वतःच्या हातांनी तृष्णाला हे पैसे सांभाळायला दिले होते आणि ते पैसे या लिफाफ्यात मिळाले आणि त्या लिफाफ्यावर तृष्णाच्या माहेरच्यांचा पत्ता लिहिला होता. मीही हे घर सोडून जातोय तृष्णा बरोबर. चल बेटा, चल. हे तर खरंच खूप भयंकर घडलं तृष्णाताई बरोबर. पण तिने आधीच सगळं सांगितलं असतं तर कदाचित प्रकरण सावरलंही असतं ग. हे मला नाही माहित सोहन, पण हो, आई आणि आजी कल्याणी आंटीला मनवण्यासाठीच गेल्यात. मी बस त्यांचीच वाट बघते. आई, आई, काय झालं आई? काय म्हणाला कल्याणी आंटी? आई, 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 बोल ना काहीतरी. आई, सांग काहीतरी. काय म्हणाले ते लोक? ते ताईचा स्पीकर करतील ना? कल्याणीने नाही ऐकलं. ती तृष्णाला घरात घ्यायला तयारच नाहीये. काय? आम्ही कल्याणीचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. मी माफीही मागितली. इतकंच नाही, पार्वतीने तर तिचं डोकंही तिच्या पायावर ठेवलं. सुकन्या आमच्या कन्या. इतकंच नाही, पार्वतीने तर तिचं डोकंही तिच्या पायावर ठेवलं. पण तिने नाही ऐकलं ग. आई, याच करता मी तुम्हाला नाही म्हणत होते. मला माहित होतं की ते लोक तुमचं म्हणणं अजिबात ऐकणार नाही. पण त्यांच्यासारख्या लोकांना कसं ठीक करायचं ते मला चांगलंच माहिती. आई, नाही आकांक्षा, कल्याणी ताई कुणाचंच ऐकणार नाही. त्यांनी तर जणू तृष्णाला अपूर्वाच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा निर्णयच घेतलाय. त्यांनी निर्णय घेऊन काय होतंय आई? हा माझ्या बहिणीचा प्रश्न आहे, माझ्या ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
तिची जी इच्छा असेल तेच होईल. आणि हो, त्या कल्याणी आंटीला काय वाटलं की बाबांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून तृष्णाताई एकटी पडलीये? तसं नाहीये. आम्ही सगळे तिच्या पाठीशी आहोत. हो काकू, तृष्णाताईवर जो अन्याय झालाय तो आम्ही कदापि सहन करणार नाही आहोत. काहीतरी मार्ग नक्कीच मिळेल आपल्याला, ज्यामुळे तृष्णाताईला तिचा संसार परत मिळेल आणि त्या कल्याणी आंटीला चांगलाच धडा मिळेल. हो आई, सोहन अगदी बरोबर बोलतोय. आपल्याला कल्याणी आंटीच्या या डावाला उत्तर द्यावंच लागेल. पण त्याही आधी आपल्याला तृष्णाताईला सावरावं लागेल. तिचं मन दुखावलं गेलंय. आपण तिला आधार द्यायलाच हवा, जेणेकरून ती तिचा विश्वास पुन्हा मिळवू शकेल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या